प्रियघोष आयुपाल स्थवी रूपाने आपल्या अनंत रूपाला आपल्या कर्मास आणि कुशल कर्मास या निसर्गात अनंत अनुमोदिता लाभू दे। आपली पारमिता जी अनंत रूपाने पूर्णत्वाला जात असेल, कधी दान पारमिता, कधी शील पारमिता, कधी त्याग पारमिता, कधी शांती पारमिता, कधी मेत्ता पारमिता, जी कोणती पारमिता एका वेळेला आपल्या आचरणात असेल, बुद्ध म्हणतात निसर्ग त्या पारमितेचा मोठा सन्मान करतो। कोण जाणे या क्षणाला माझ्यात अनंत मुदिता उत्पन्न होत असेल, केवळ माझ्यापुरती नाही, माझ्या पुत्रापुरती नाही, माझ्या घरापुरती नाही, तर बियॉन्ड रिलेशन म्हणतो आपण की आमचं काहीच रिलेशन नाही, पण त्यांच्याप्रतीसुद्धा माझ्या चित्तात आज मैत्री उत्पन्न होत आहे, अनंत करुणा उत्पन्न होत आहे। कधीकधी एखादा दिवस उजाडला की अनंत दान पुण्य करण्याची इच्छा उत्पन्न झाली, तर बुद्ध म्हणतात की त्या त्या प्रसंगाला, त्या त्या क्षणाला एक कोणती तरी पारमिता आपल्यासोबत कायम रूपाने काम करत आहे। आपण त्याला मोठ्या तटस्थ भावाने शांतपणे डोळे बंद करून आज माझं चित्त कोणत्या पारमितेत आहे, आज माझं शरीर, आज माझी काया, आज माझी वाणी आणि आज माझं चित्त या तिन्ही स्वरूपात कोणत्या स्वरूपाने कुशल कर्म करत आहे। जर चित्त स्थिर नसेल, वाणी संयमित नसेल आणि शरीर जर पूर्णतः असंयमात असेल, तर बुद्ध म्हणाले की लगेच गाथा आपण श्रवण करावी। जस्ट डू बुद्धानुस्मृती धम्मानुसती आणि संघानुसती टू कंट्रोल द ऑल माय बॉडीज डार्क कर्मा, टू कंट्रोल माय ऑल वर्बल डार्क कर्मा, टू कंट्रोल माय ऑल माइंड्स डार्क कर्मा। या चित्ताने, या वाणीने, या शरीराने घडणाऱ्या साऱ्या डार्क कर्मा, अकुशल कर्मा, बॅड कर्मा, जे काही माझ्या शरीराने अकुशल कर्म होत असतील, तर आय हॅव टू कंट्रोल दॅट ऑल डार्क कर्मा विथ द हेल्प ऑफ बुद्धा सूत्रवचना। तथागताचं बुद्धवचन केवळ ते वचन नाही, गाथा नाही, मंत्राज नाही, सूत्राज नाही, आता ऐकलं आणि सारं पुण्य माझ्या वाट्याला आलं असा बुद्धांनी कधीच दावा केलेला नाही। बुद्ध कधीच म्हणाले नाही की भिक्खूला बोलवा, भिक्खूंकडून सूत्र ऐका, भिक्खूने आशीर्वाद दिला, आता सारं तुमचं दुःख दूर होईल, असा सुद्धा बौद्ध साहित्याने कधी उल्लेख केला गेलेला नाही। बुद्ध म्हणतात की जोपर्यंत बुद्धाद्वारा ग्रहण केलेलं वचन, भिक्खूद्वारा ग्रहण केलेला उपदेश जोपर्यंत आपल्या काया, वाणी, शरीर आणि चित्त या शुद्ध आचरणामध्ये उतरत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनातलं सारा असंतुलितपणा, बेचैनपणा, चित्तातला विस्कळीतपणा निघून जाईलच असा दावा करणे मोठं दुर्गम आणि मोठं कठीण आहे। आणि म्हणून बुद्धाने म्हटलं की का बुद्धवचन ऐकतो, जसं पानातिपाता वीरमणी, आय हॅव टू कंट्रोल माय बॉडीज डार्क कर्मा विथ द हेल्प ऑफ द प्रथम शीलंगती। प्रथम शील काय सांगितलं की शरीराने कोणालाही हार्म न करणे, हत्या करणे ते फार दूर झालं, पण बुद्धांनी तर अलाव केलं नाही हार्म न करणे, हार्म इजा न करणे, मारणे, इजा न करणे, हत्या न करणे, या माझ्या शरीर कायेने मी कधीच कोणाला दुखावणार नाही, मी हार्म करणार नाही। पानातिपाता वीरमणी, बुद्ध म्हणतात तुमचं शरीर मोठं पवित्र आहे, शुद्ध आहे, कारण शरीर दुसऱ्या शरीराला यातना देत नाही, हार्म करत नाही, तर शरीर शुद्ध आहे। शरीराने कधी चौर्य कर्म घडत नाही, जे माझं आहे तेच माझं आहे असं मी म्हणतो, याचा अर्थ माझं शरीर मोठं शुद्ध आहे, कारण या शरीराने दुसऱ्याची वस्तू, दुसऱ्याचं धन, दुसऱ्याची संपत्ती, दुसऱ्याचं सुख हिरावून घेण्याचा माझ्या शरीराला कोणताच स्वभाव नाही, माझ्या शरीराचा कोणताच वाईब्स नाहीत की मी कोणाच्या तरी दुसऱ्या धनाला आपलं धन म्हणतो आणि मी ते ग्रहण करतो। माझ्याकडनं शरीर पवित्र आहे आणि माझ्या शरीरातून कोणता व्यभिचार होत नाही, हत्या होत नाही, चौर्य कर्म होत नाही, व्यभिचार होत नाही। मग बुद्ध म्हणाले की आता तुमचं शरीर मोठं शुद्ध आणि पवित्र आहे। दररोज स्नान शुद्धी करता तर केवळ बाह्य काया शुद्ध होते, आंतरिक काया शुद्ध करायची असेल तर शुद्ध जलाशिवाय, शील जलाशिवाय जगाच्या पाठीवरती दुसरा कोणताही उपदेश उपलब्ध नाही। नदीमध्ये जा, गंगेमध्ये जा, डुबकी मारा, बुद्ध म्हणतात की पाण्याने आणि जलाने केवळ बाह्य शरीर परिशुद्ध होईल, बाह्य शरीर शुद्ध होईल, परंतु आंतरिक शरीर शुद्ध करायचं असेल तर चित्ताला म्हणावं लागेल की पानातिपाता वीरमणी, अदिन्ना दाना वीरमणी, कामी सुमिच्छाचारा वीरमणी, शरीराने कुणाची हत्या होणार नाही, दक्षता बाळगावी की आज सकाळ उठतो तेव्हापासून ते झोपेच्या अंतिम क्षणापर्यंत या माझ्या शरीराने कोणाला दुःख तर मी दिलं नाही, जर दुःख दिलं असेल तर उद्या मी करणार नाही, देणार नाही, जर दिलंच नसेल तर बुद्ध म्हणतात अधिक एकाग्र व्हा आणि ते पुण्य संपादित करा।
चित्तात कोणता वाईट विचारता आला नाही, व्यभिचारता झाला नाही आणि माझं शरीर पवित्र आहे. बुद्धाने या शील रूपाला उपदेशित करताना अत्यंत सायंटिफिक अप्रोच ठेवला की जर गाथा म्हणत आहात तर गाथा तुम्हाला मार्गदर्शक एक टूल म्हणून त्याचा तुम्ही दररोज वापर करा. उठल्या उठल्या शरीराकडे आपण पाहतो, चेहरा पाहतो. बुद्ध म्हणतात की त्याचबरोबर या शरीरातून काही दोष तर घडत नाही ना, याचंही एक क्षणभर चिंतन करूया. जर घडतच असतील तर आय हॅव टू कंट्रोल दॅट ऑल बॅड बॉडीज बॅड कर्मा, की शरीराने घडणारे अकुशल कर्म मी संतुलित करावे, संयमित करावे आणि नष्ट करावे आणि त्याच्या जाग्यावरती आय हॅव टू एस्टॅब्लिश माय बॉडीज ब्राईट कर्मा. जोपर्यंत कुशल कर्माची स्थापना होत नाही तोपर्यंत माझं शरीर याची प्रशंसा निसर्ग करणार नाही. शरीरातून घडलेल्या दोषाबद्दल निसर्ग कधीच ॲप्रिशिएट करत नाही, तो दंडच देतो. कितीही अकुशल कर्म केले तरीही मला पुण्य संपादित होत आहे. बुद्ध म्हणाले असं तर कधी होत नाही की शरीर हत्याही करत आहे, चोरी करत आहे, व्यभिचारही करत आहे तरी तुमच्या वाट्याला पुण्यच पुण्य आलं. बुद्ध म्हणाले असे कधी होत नाही. आणि म्हणून बुद्धाने पहिला अलंकार आपल्याला दिला की आयुष्याच्या प्रवासात हे शरीर, या निसर्गाने इतकं निरोगी शरीर दिलं, इतकं हँडसम शरीर दिलं, इतकं सुंदर शरीर तुम्हाला प्रदान केलं की ज्या शरीरामध्ये कोणती व्याधी नाही, कोणता आजार नाही, कोणती कमतरता नाही. तर त्या शरीराने कोणाची हत्या नको, चौर्य कर्म नको, व्यभिचार नको. माझं शरीर मोठं परिशुद्ध आहे. म्हणून बुद्धाने पहिल्यांदा उपदेश देताना म्हटलं की हे शील का ग्रहण करतो. दररोज सकाळी, दररोज संध्याकाळी, दररोज सकाळी चॅन्टिंग करत करत, कधी वदन करून तर कधी श्रवण करून, कधी श्रवण करून तर कधी वदन करून, अर्थात या गाथांचा लाभ आपल्या शरीराला आंतरिक रूपाने शुद्ध आणि परिशुद्ध करण्यासाठी लाभ होतो. बुद्ध म्हणाले की आय हॅव टू कंट्रोल माय ऑल वर्बल डार्क कर्मा. माझ्या वाणीकडून काहीतरी दोष घडत राहतात. माझ्या वाणीकडून कोणता दोष घडतो. माझ्या मुखातून कधीतरी कठोर शब्द निघतात आणि माझे शब्द ज्याच्या कर्णपटलावर पडतात त्याचं मन दुखतं. माझ्या बोलण्याने कोणाचं मन दुखते का. माझ्या बोलण्याने कोणाला अपशब्द जातात का, अब्युजिंग लँग्वेज, कोणाला अपशब्द वापरतो का. मी काहीतरी बोलतो का की ज्या बोलण्याला काही अर्थच नाही, ज्या बोलण्याला प्रारंभ नाही, बोलण्याला मध्य नाही, ज्या बोलण्याला अंत नाही. उगाचच मी काही बोलतो का, व्यर्थ बडबड करतो का, अनाठायी वाणी खर्च करतो का. मी बघावं आणि सर्वात शेवटी माझी वाणी असत्य आहे का. कठोर वाणी, अपशब्दांतली वाणी, अर्थहीन वाणी आणि असत्य वाणी, या वाणीने तुमची समान तुमची वाणीसुद्धा अपरिशुद्ध होऊ शकते. ज्याच्या वाणीमध्ये माधुर्य आहे, ज्याच्या वाणीमध्ये अर्थपूर्ण वाणी आहे, ज्याच्या वाणीमध्ये कोणतीच कठोरता नाही आणि त्याची वाणी मोठी सत्य सिद्धांतावर आधारित आहे. बोलेल तर सत्य बोलेल, बोलेल तर स्वतःबद्दल बोलेल, तिसऱ्याबद्दल बोलून कोणतीही चर्चा करणार नाही. त्याला चहाडी म्हटलं, आपण चुगली करणे म्हटलं. आपण दोघंजण भेटलो, आपण दोघंजण बसलोय, आपण दोघंजण बोलत आहोत तर आपल्या दोघाबद्दलच बोलूया. जो माणूस उपलब्ध नाही, उपस्थित नाही, आपल्यासोबत नाही, त्याच्याबद्दल चर्चा करून त्याची निंदा करणे बुद्धाने कधीच तुम्हाला मला निसर्गाला अलाव केलेले नाही. मुस्सावादा वेरमणी शिक्षापदं समाधी आम्ही, की जेवढे म्हणून या वाणीचे दोष घडतात. बुद्ध म्हणतात की तुमच्या शरीराची पहिली आयडेंटिटी आहे की तुमचं शरीर संयमात आहे. तुमच्या वाणीची पहिली आयडेंटिटी आहे की तुमची वाणी तुमच्या संयमात आहे. कुठे बोलावं, किती बोलावं, कोणाशी बोलावं, काय बोलावं, जे बोलत आहो मुखातून शब्द बाहेर पडण्याच्या अगोदर मी विचार करतो. काही वेळेला असं बऱ्याच वेळेला होते की मला असं बोलायचं नव्हतं पण बोलून गेलो आणि माझा तसं इच्छा नव्हती परंतु अनावधानाने बोलल्या गेलं. बुद्ध म्हणाले तेच लोक अनावधानाने बोलतात की ज्यांचा आपल्या वाणीवरती संयम नाही. तेच लोक कठोर शब्द बोलून जातात की ज्यांनी आपल्या वाणीवर लगाम ठेवला नाही आणि मग काहीही बोलतात, कुठेही बोलतात, कठोर बोलतात, अपशब्द बोलतात, चुगली करतात आणि असत्य भाषण बोलतात. नेचर विल पनिश यू. जर तुमची वाणी परिशुद्ध असेल तर नेचर विल ॲप्रिशिएट यू, की तुम्ही मोठे परिशुद्ध बोलता, मोठे मधुर बोलता. तुमची वाणी ऐकत राहावी असं वाटते. तुम्ही बोलत राहा आणि आम्हाला ऐकत राहावं, कारण तुमच्या वाणीतलं माधुर्य आणि अर्थपूर्णता तुमच्या वाणीला परिशुद्ध करते. जगात दुसरं कोणतंच मार्ग नाही की तुमच्या वाणीला परिशुद्ध करेल. किती सुगंधित एखादं पान खा आणि त्या सुगंधित पान खाऊन जर एखाद्याच्या मुखातून अपशब्द निघाला तर लोक म्हणतील की काय अपशब्द बोलता.
खूप कठोर बोलता, युअर लँग्वेज इज सो हार्श. आपण पण कधी कधी म्हणतो की रूड लँग्वेज वापरू नका, हार्श लँग्वेज वापरू नका. त्याची गरज नव्हती, त्या शब्दांची गरज नव्हती. शब्दानेच माणसाचे मनं दुखतात, शब्दानेच माणसाची मनं जपलाही जातात. जेव्हा घरात, संसारात, कुटुंबात, नातेसंबंधात, व्यवहारात आपण जगता, तर बुद्धांनी म्हटलं यू हॅव टू कंट्रोल युअर वर्बल कर्मा. दररोज आणि दररोज सकाळी उठल्यापासून ते झोपेच्या अंतिम क्षणापर्यंत आपणच आपल्या परिशुद्ध वाणीला शुद्ध करून पाहावं, तपासून पाहावं. पर्योदपनं वदन्ति भाव. दररोज तुमच्या या वाणीला पर्योद करा, तपासून पहा की दिवसभरात किती वेळा कोणाकोणाला माझ्या वाणीने त्रास झाला, वाणीने मी दुःख पोहोचवलं. बाहेर नाही गेलो, घरातच आहे, तर कधी कधी घरातलेही 4 सदस्य आहोत आणि माझ्या एकट्याच्या बोलण्याने, एकट्याच्या शब्दाने 3 लोकांचे मनं दुखत आहेत का? जर दुखत असतील तर बुद्ध म्हणाले तुम्ही त्या वाणीला संयमित करा, कंट्रोल करा, संतुलित करा. आज जो दोष घडला तो उद्या घडणार नाही, त्याचा संकल्प आजच करा. कधीतरी एखादा दोष घडला, अबसेंट माइंडमध्ये घडला, पण अबसेंट माइंडमध्ये घडल्यानंतर लगेच चित्तामध्ये उत्पन्न झालं असं नको व्हायला. कधी होत नाही, आज अचानक झाले, असंतुलित झाले, बेचैन चित्त आहे, विस्कळीत चित्त आहे, क्रोधित चित्त आहे, रागातलं चित्त आहे, अहंकारातलं चित्त आहे, नैराश्यातलं चित्त आहे, नकारात्मकतेतलं चित्त आहे, तर त्या नकारात्मकतेतल्या चित्तात वाणीचा दोष घडतो. आणि मग बुद्ध म्हणतात यू हॅव टू एक्झामाइन युअर माइंड ऑल्सो. तुमच्या मुखातून बाहेर शब्द पडण्याच्या अगोदर तो पहिल्यांदा चित्तात उत्पन्न होतो. काय बोलायचं याची पूर्ण तयारी पहिल्यांदा चित्तात होते, नंतर तो वाणीमध्ये कन्वर्ट होतो. चित्तात उत्पन्न झाल्याबरोबर जर त्याला पकडलं, जर तो वाईट असेल तर कंट्रोल करेल, आणि जर तो चांगला असेल तर तो मुखातून जाऊ द्या. हे ऐकून लोकांचं भलं होणार असेल तर मी ते बोलावं, हे ऐकून त्याला आनंद मिळत असेल तर मी बोलावं, हे ऐकून त्याला जर आनंद मिळत असेल तर मी त्याच्यासाठी बोलावं. कधी आपल्यासाठी तर कधी त्याच्यासाठी. एकांतात आहात, एकटेच आहात, कुठं शांत घर आहे आणि तुम्ही सूत्रपाठ करत आहात, चॅन्टिंग करत आहात, तर ती चॅन्टिंग तुमच्यासाठीच होत आहे. तुमचे शब्द तुमच्या कर्णपटलावर पडतात, आनंद होतो, कारण मी बुद्धगाथा म्हणत आहे. आणि मग बुद्धाने म्हटलं दुसरा सर्वात मोठा तुमच्या आयुष्यातला अलंकार आहे तुमची वाणी. आणि त्या वाणीवरती संयम मिळवण्यासाठी बुद्धाने आपल्याला शील दिलं. मुस्सावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी. तथागत बुद्धांच्या 3ऱ्या उपदेशाला प्रकाशित करताना बुद्धाने म्हटलं आय हॅव टू कंट्रोल माय ऑल माइंड्स डार्क कर्मा. या चित्तात काय दोष उत्पन्न होतात? ते या चित्तामध्ये क्रोध उत्पन्न होतो, या चित्तामध्ये आत्यांतिक टोकाचा राग उत्पन्न होतो, आत्यांतिक टोकाचा द्वेष उत्पन्न होतो, आणि आत्यांतिक टोकाचा अहंभाव उत्पन्न होतो. त्याला इगो म्हटलेलं आहे आपण. जिथे जिथे इगो असेल, बुद्ध म्हणतात तिथे कशाचीच गरज नाही, तिथे दुःखच जन्माला येणार आहे. जिथे युगो संपला, जिथे अहंभाव संपला, जिथे मीपणा संपला, त्या घरातली शांती कायम टिकून राहते. कारण त्या घरातल्या आचरणिक लोकांमध्ये अहंभाव नाही, मीपणा नाही, इगो नाही. अनेक जण आपलं जीवन मोठं ब्रॉड माइंडेड ठेवतात की जी कोणती गोष्ट दुसऱ्याला पाहिजे तर माझ्याकडनं द्यावी, मला जर कोणी काही दिलं तर तेवढ्याच हसतमुखाने मी ते स्वीकारावं. काय आहे, किती आहे, कोणतं आहे, याच्या बाबतीत बुद्धाने कधीच विचार करायला सांगितला नाही. जर मला अमुकच पाहिजे आणि ते जर मिळालं नाही तर माझा इगो हर्ट होतो. मला हीच जागा पाहिजे, मला तेच रंग पाहिजे, मला तेच भोजन पाहिजे, मला तसाच पाहिजे, आणि ते जर मिळालं नाही तर माझ्या चित्तामध्ये खूप मोठा अहंभाव उत्पन्न होतो. आणि अहंभाव उत्पन्न झाला तर तो अहंभावाची इच्छा पूर्ण झाली नाही तर बुद्ध म्हणतात दररोज दुःख उत्पन्न होते. दररोज क्रोध उत्पन्न झाला, छोट्या छोट्या शब्दावरती क्रोध उत्पन्न झाला. आपण घरात 4 जरी सदस्य असलो तर आपण नेहमी म्हणतो की आम्ही चौघामध्ये हा जरा तापट रंगाचा आहे, स्वभावाचा आहे, अधिक रिॲक्ट करणारा आहे, कमीत कमी वेळात अधिक वेळा तो राग व्यक्त करतो, क्रोध व्यक्त करतो, संताप व्यक्त करतो, छोट्या छोट्या गोष्टींनासुद्धा तो राग व्यक्त करतो. तर बुद्ध म्हणतात की असा एखादा कळत नकळत आपल्या घरात दोष एकाकडनं, दोघाकडनं, तिघाकडनं, सर्वांकडनंच घडत असेल तर त्या घरातली शांती थोडी दुष्कळीत होते, विस्कळीत होते, दूषित होते. आणि मग तुम्ही कितीही पूजा करा, कितीही परित्राण करा, आचरणातला क्रोधच संपला नाही तर बुद्ध म्हणतात परित्राण तर सपोर्ट करेल मला, तर कंट्रोल माय अँगर, आहे की नाही, हाऊ टू डील विथ दॅट.
हे चित्तात उत्पन्न होणारा क्रोध आणि चित्तात उत्पन्न होणारा राग या दोन गोष्टीचं समायोजन करता नाही आलं तर कदाचित त्यातून दुःख उत्पन्न होण्याची शक्यता आहे. बुद्ध म्हणतात की माणूस कधी व्याकुळ होतो? कधी व्याकुळ होतो? जेव्हा तो स्वतः प्रचंड टोकाचा राग उत्पन्न करतो, तेव्हा तो दुसऱ्याला तर नंतर दुःख देतो, पहिल्यांदा स्वतःच व्याकुळ होतो. राग उत्पन्न झाला, क्रोध उत्पन्न झाला, अहंभाव उत्पन्न झाला, संताप उत्पन्न झाला, चित्तामध्ये घडणाऱ्या दोषाने दुसरे लोक नंतर व्याकुळ होतात. पहिल्यांदा तो स्वतःलाच दुःख देतो, हाम करतो, परेशानी टाकतो, व्याकुळ होतो, बेचैन होतो, नकारात्मक होतो आणि त्या नकारात्मक ॲटिट्यूडने, आचरणाने दुसऱ्याचे शरीर, दुसऱ्याचे मन, दुसऱ्याची वाणी, दुसऱ्याच्या भावना आपोआप नकारात्मक होतात. आणि मग बुद्ध म्हणतात, आय हॅव टू अबॅन्डन द ऑल निगेटिव्हिटी फ्रॉम माय लाईफ विथ द हेल्प ऑफ बुद्धाज चांटिंग, बुद्धाज सुत्ता, बुद्धाज मिडल पाथ वे इन द फॉर्म ऑफ त्रिशरण आणि पंचशीला. की ह्या साऱ्या गाथांचा, बुद्धांचा प्रति दीप लावणं, धूप लावणं, बुद्धांना पंचांग प्रणाम करणं. मी प्रारंभी म्हटलं की बुद्ध ऑलवेज से की दिस इज नॉट माय कल्चर अँड दिस इज नॉट पार्ट ऑफ माय धम्मास कल्चर. धम्मा इज अ वे ऑफ आवर लाईफ, दिस इज अ मिडल पाथ वे अँड दिस इज द फायनेस्ट फाइंडिंग ऑफ द बुद्धा हाऊ टू लिव्ह सॉरो फ्री इन माय लाईफ. एखादं जरी दुःख माझ्या आयुष्यात असेल तर मनुष्य प्राणी म्हणतो की तेही नको, माझं सारं जीवन दुःखमुक्त राहू दे. आणि जर बुद्ध म्हणतात मग दुःखमुक्त हवंच असेल तर हे माझं फाइंडिंग आहे, हे मी शोधलेलं सत्य आहे, हा शोधलेला मार्ग आहे, हा शोधलेला धम्म आहे. यू हॅव टू फॉलो दिस मिडल पाथ वे टू अचीव युअर हॅपीएस्ट डेस्टिनेशन ऑफ युअर लाईफ. जीवनाच्या प्रवासातला अत्यांतिक टोकाचं ते अति उच्च टोकाचं सुख आणि समाधान आणि संतोष पद प्राप्त करायचं असेल तर आयुष्याच्या प्रवासात बुद्ध, धम्म आणि संघाने दिलेला हा श्रेष्ठ आणि अतिउत्तम मध्यम मार्ग आपल्या आयुष्याच्या प्रवासात आपण कायम ठेवा. ज्यांच्या आयुष्यात बुद्धाने दिलेला मध्यम मार्ग आला, संथ मार्ग आला, शांत मार्ग आला, निर्दोष मार्ग आला, की ज्या मार्गामध्ये काया कधी अनुरूप्त होत नाही, काया कधी मलिन होत नाही, वाणी कधी मलिन होत नाही आणि माझं चित्त कधी दोषयुक्त होत नाही. ज्याची काया, ज्याची वाणी आणि ज्याचे चित्त साऱ्या दोषातून मुक्त आहे. बुद्ध म्हणतात की जेव्हापासून मला बुद्धत्वाचा साक्षात्कार झाला, आता चित्तामध्ये कोणताच द्वेष, क्रोध उत्पन्न होत नाही.